जिथे भैरवाचा वसे लेप ठाई, तिथे मार्ग आहे तिथेची दिशाही. जिथे भैरवाचा वसे लेप ठाई. भैरव म्हणजे भगवान शंकर किंवा काळ भैरव असंही म्हणतात. आणि श्लोकात उल्लेख आहे की विरोचकाने काळाला वश केलं होतं. मग त्या अर्थाचं काही असेल का? जिथे भैरवाचा वसे लेप ठाई. लेप आपल्याला जेव्हा जखम होते तेव्हा आपण लेप लावतो, म्हणजे शरीरावर लावायचा लेप. लेप जिथे भैरव म्हणजे शिवशंभूचा अंश, म्हणजे शिवाच्या शरीरावर लावलेला लेप. भस्म. आणि भस्म कुठे असतं? असं ठिकाण म्हणजे स्मशानात. जिथे आग पावन तरी शोक रुदन, तिथे शांत पेटी तरी शेष स्पंदन. आग पावन म्हणजे पवित्र अग्नी, आणि शोक रुदन म्हणजे दुःख व्यक्त करणं, रडणं. म्हणजे जिथे पवित्र आग प्रकट होतीये तिथे तिथे रडणं आहे, म्हणजे स्मशानात. कारण चिता पेटवल्यावर लोक टाहू फोडतात. तिथे शांत पेटी तरी शेष स्पंदन. शांत पेटी म्हणजे असं ठिकाण, म्हणजे स्मशान, जिथे ती पेटी शांतपणे पहुडली आहे. आणि शेष स्पंदन, स्पंदन म्हणजे जिवंतपणा. ही पेटी अशा ठिकाणी शांतपणे पहुडली आहे जिथे जिवंतपणा आहे, म्हणजे तिचं दिव्यत्व अबाधित आहे. पण असं कुठलं स्मशान? पहिली पेटी वावोशीमध्येच सापडली होती. मग कदाचित दुसरी पेटी तिथेच असेल. काय करावंच लागेल बंटी. नाही नाही काय आहे ना ताई, हे बघ, तू सांगितलेली सगळी कामं मी आजपर्यंत केली की नाही, याच्यापेक्षा सुद्धा डेंजर कामं मी केलेली आहेत. इनफॅक्ट मी खून पण केलेत, माहिती आहे ना तुला. हो ना, मग आता काय झालं? अगं मग हे जास्त डेअरिंग नाही. अगं इंद्राणीवर हल्ला करायचा म्हणजे त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या व्यक्तीवरती हल्ला करायचा. ती त्रिनयना देवी. ऐक ना, ऐक. काय सारखं त्रिनयना देवी? तिकडे त्या दोघी आणि इथे तू. त्रिनयना देवीचा विचार सोड आता. या रूपाली देवीचा विचार कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. हे पंचपेटिका रहस्य आहे बंटी. पंचपेटिका म्हणजे 5 पेट्या. त्यातली 1 पेटी सापडली आहे. अजून 4 पेट्या शिल्लक आहेत. त्या 4ही पेट्या आपल्यालाच सापडायला हव्यात बंटी. त्या आपल्या ताब्यात यायला हव्यात. इथे 1 पेटी शोधताना नाकीनऊ आलेलं ताई. बाकीच्या पेट्या शोधताना काय होईल जरा विचार कर. काय व्हायचं ते होऊ दे, पण नेत्राच्या पुढे जाऊन जर तिला हरवायचं असेल ना, तर नेत्रा आणि इंद्राणीची जोडी फोडायला हवी. अगं पण त्याकरता तर इंद्राणीवरती हल्ला करायचा म्हणजे तोच एक पर्याय आहे. इंद्राणीवर हल्ला करायचा म्हणजे नेत्रा आणि इंद्राणीची जोडी फुटेल. मग नेत्रा माझ्या तावडीत सापडेल. इंद्राणीवर हल्ला करायचा, तिला काही दिवस हॉस्पिटलमध्ये तरी पाठवायचं, नाहीतर थेट स्मशानात. आता श्लोकाच्या अर्थाप्रमाणे 20 गावाचा संदर्भ होता, म्हणजे आपलं वावोशी गाव. त्यामुळे वावोशीतलं स्मशान असणार. पण स्मशानात ही पेटी सापडणार कुठे? कुठे शोधायची? अख्खं स्मशान खणावं लागेल. कारण पहिल्या पेटीची जागा अगदी प्रॉमिनंट सापडली होती आपल्याला. पण हे अख्खं स्मशान खोदायचं म्हणजे? नाही, वावोशीतलं स्मशान शहरातल्या स्मशानासारखं मोठं नाही आहे. नदी किनारी एक मोकळी जागा आहे, तिथेच पार्थिवाला अग्नी दिला पार्थिवाला
अग्नी देतात ती जागा जिथे खाली तिथेच खणावं लागेल, जिथे प्रेत ठेवलं जातं, जिथे प्रेताला अग्नी दिला जातो. वावोशीला जावं लागेल. नेत्रा, वावोशीला जावं लागेल आपल्याला. तिथे खणावं लागेल. कधी कधी निघायचं? लगेच. मी आबांना फोन करून कल्पना देते. लगेच कर. नेत्रा, आज सगळ्यांचा उपवास आहे का? नाही, असं का विचारताय? अगं पण मग जेवणार कधी? ती इंद्राणी सुद्धा तशीच, कधी वेळेवर जेवत नाही. बर, तू आज सगळ्यांना बोलव, आपण एकत्रच बसूया. रुपाली आली का? अगं बोलव ना सगळ्यांना. आजी, मी तुम्हाला वाढू का? का ग? ते मी आणि इंद्राणी आत्या जरा बाहेर जातोय. आत्ता अचानक? रुपाली, बरं झालं तू आलीस. तूच आता नेत्राला समजव. अगं कामं असतात, मला कल्पना आहे, पण म्हणून खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? ही आत्ता बाहेर जायचं म्हणतीये. आत्ता? नेत्रा, आई म्हणतात ते बरोबर आहे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नये. अगं आत्ता कुठे निघालीस तू? बोल ना. म्हणजे बाहेर जायला हरकत नाहीये आमची, अगदीच नाहीये, पण कुठे जातोय ते घरी सांगून जावं म्हणजे बरं असतं, माहिती असावं घरातल्यांना. कुठे जातेस? हा, आई तुम्हीच विचारा आता. अगं नेत्रा, सांग ना. आजी, तुम्हाला माहिती आहे ना सध्या घरात काय चाललंय. अचानक काही गोष्टी ठरतायत, अचानक जावं लागतंय. पण एकदा काय सगळं मार्गी लागला ना की मग असं नाही होणार. बरं, ठीक आहे. तू आणि इंद्राणी स्वतःला जपा, आणि वाटेत वेळ मिळाला ना तर खाऊन घ्या. हो आजी, येते मी. येते. मी पण फ्रेश होऊन येते. हो. परमेश्वरा, सगळं व्यवस्थित होऊ दे बाबा. चहा दे. हा ताई, बंटी कुठे आहेस? जरा असं चहा प्यायला असं भूक लागली म्हणून आलो बाहेर. निघ 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 तिकडनं, तिकडनं निघ आणि ताबडतोब इथे बंगल्याच्या बाहेर ये. आत्ता? आत्ता, आत्ताच्या आत्ता, जसा असशील तसा. इंद्राणी निघाली का घरातून? अरे दोघीही बाहेर निघाल्या आहेत. तू लवकर पोच आणि सांगितलेलं काम कर. ताई, पण ते दोघी एकत्र असताना हल्ला कसा काय करणार ना इंद्राणीवरती? तुला माहिती आहे ना ही नेत्रा किती हुशार आहे ते. मग तुझ्या हुशारीची काय पूजा बांधायची? काय उपयोगाची तुझी हुशारी? अगं पण ताई, हे बघ, त्या आत्या आणि भाची आहेत, एकमेकांबरोबरच असणार. तुला इंद्राणी एकटी सापडणं कठीण आहे. दोघींवरही हल्ला कर, पूर्ण कर काम. काय व्हायचं ते होऊ देत. ताई पण मी पण नाही, पेण नाही. तुला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का बंटी? ठीक आहे, ठीक आहे, बघतो, करतो, काहीतरी प्रयत्न करतो. हा, प्रयत्न नाही, हे काम आजच्या आज पूर्ण व्हायलाच हवं बंटी.
निघ तिकडनं, नाही तर उशीर होईल आणि सगळाच घोळ होईल. पोहोच इथे लवकर. हा. आत्या निघायचं? बरं, मामांची बोलणं झालं? हो, आपण जाऊ शकतो. आबा म्हणजे त्यांना सांगितलं मी, त्यांना टेन्शनच आलंय जरा. स्वाभाविक आहे. चल. आबा. हा आबा बोला. का? काय? कोण? अरे देवा. बरं बरं. नाही आबा ठीक आहे, मी बोलते इंद्राणी आत्यांशी. हो ठेवते. आबा म्हणाले गावात एक वृद्ध गृहस्थ आहेत, त्यांची तब्येत खूप नाजूक आहे, म्हणजे खूप गंभीर आहेत असं म्हणाले. काही होऊ शकतं, त्यामुळे स्मशानात लोक जाऊ शकतात. तर काहीतरी मार्ग काढावा लागेल, जावं तर लागेल तिकडे. आपण आजची रात्र थांबूया का? म्हणजे आबा म्हणत होते की काही वाईट झालंच तर बहुधा आजच होईल, म्हणजे मग आपण उद्या सकाळी जाऊच शकतो ना. देव करो त्यांना काही व्हायला नको. पण आत्या म्हणजे तसं होऊ नये, पण समजा आज काही झालंच तर मग उद्या चिता जरी विजली तरी निखारे तसेच असतील ना. मग खणायचं कसं? हे बघ ताई, तुला जर का मला मारायचं असेल ना तर एकदाच काय ते मारून टाक. असं रोज रोज मला थोडं थोडं तिळ मारू नकोस. काय काय झालंय? काय झालं? काय झालं? काही झालं नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे ना ताई. अगं दुपारपासून वाट बघतोय त्या गाडीत बसून, त्या दोघे आल्याच नाहीत बाहेर. किती वेळ बसू गाडीत मी? मला एक तर भूक लागली मला सॉलिड ते. बंटी, त्या दोघी निघाल्याच होत्या, काहीतरी झालं म्हणून थांबल्या असतील. ठीक आहे, नाही आल्या ना, ठीक आहे ना, जाऊ दे ना, मी जातो घरी. नाही 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 बंटी, थांब. काय? सकाळपर्यंत वाट बघायला लागली तरी चालेल, पण थांब. ताई सकाळपर्यंत मी इथे काय म्हणजे गाडीत तरी किती वेळ बसू? तुला माहितीये मला ना असं सफोकेट होतं, असं गाडीत गुदमरल्यासारखं होतं. मी नाही बसू शकत गाडी जास्त वेळ. बाहेर तरी किती वेळ थांबू मी? इतका वेळ कळ काढलीस ना, आता अजून थोडा वेळ. हे बघ, आपल्याला जे हवंय ते सगळं साध्य होणार आहे. थांब प्लीज. हे बघ ताई, सकाळपर्यंत थांबायचं म्हणजे ना खरंच खूप अति होत आहे. हे बघ, मला आता ही संधी वाया घालवायची नाहीये, त्यामुळे मी सांगते ते ऐक आणि थांब तिथे प्लीज. ठीक आहे, आता काय आली आहे बोगासी, थांबतो. थँक्यू. तू ना बघ, तू काळजी घे स्वतःची, कळलं का? मी येऊन भेटतेस तुला. चल बाय. काय, कोणाचा फोन होता? अरे अर्चूची तब्येत बिघडली ना, म्हणून फोन केला होता तिला. आणि तुझ्या तब्येतीचं काय? काय? औषधं घेतेस ना वेळेवर? काही त्रास होत नाहीये ना आता? माझा लेक आहे ना माझी काळजी घ्यायला, तो व्यवस्थित काळजी घेतोय, मग कसा त्रास होईल? बरं, आणि आता मला सांग, आता तरी टेन्शन कमी झालं का तुझं? ती पेटी गेली आहे घरातून. पेटी गेली ते बरंच झालं, पण ती जर पेटी उघडली असती ना तर नेत्रावरचं संकट निदान. आई, ती पेटी त्रिनयना देवीच्या मंदिरात आहे. आपल्याला हवं असेल तेव्हा ती जाऊन उघडू शकतो आपण. मंदिरात? मग बघूया आता देवी काय करते. म्हणजे नेत्रा त्रिनयना देवीची इतकी आराधना करते, श्रद्धा आहे तिची, मग खरं तर आता देवीनेच बघावं ना सगळं. आई, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. फक्त एक गोष्ट आहे, तिचं मला काय करायचं तेच कळत नाही. आणि आता मला गिल्ट यायला लागलंय त्याचं. काय झालं? आई, नेत्रा आणि इंद्राणी आत्या जे काही करतायत त्यात मला काहीच करता येत नाही.
म्हणजे माझी इच्छा असून सुद्धा मला त्यांची मदत नाही करता येत. पण ठीक आहे, नेत्रा आणि इंद्राणी मॅडम आहेत ना एकमेकांबरोबर, मग सगळं चांगलंच होईल. आय होप सगळं व्यवस्थित व्हावं. होणार होणार. जा तू फ्रेश हो. आहे मी. झालं सगळं आवरून? हो, आवरला. असे वैराण नैराश्य येत प्रवासात पुन्हा, शोध पंचपिटिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. कसलं टेन्शन घेतलंस? नाही, खोटं बोलतीयस नेत्रा. नेत्रा, तू अशी टेन्शन मध्ये उदास असलीस की मला नाही आवडत. नेत्रा, मला खरंच खूप कौतुक वाटतं ग तुझं. तू तुझी या घरातली सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडतेस. माझी काळजी घेतेस, मला काही हवं नको ते बघते, घरातल्या सगळ्यांची काळजी घेतेस, घरातल्या सगळ्यांना काही हवं नको ते बघतेस. शिवाय हे देवी आईचं कार्य तू पूर्ण करतेस. पण या सगळ्यात तुला काय त्रास होतो हे तू सांगत पण नाहीस कोणाला. मला सांग, सगळं व्यवस्थित होईल, फक्त थोडेच दिवस राहिलेत, असं कोण म्हणाल होतं मला? मी. हो ना. मग आता सगळं तुला हवंय तसंच होईल. मित्र, मी तुला या सगळ्यात मदत नाही करू शकत, पण मी आहे तुझ्यासोबत. काय? त्यामुळे आता असं टेन्शन घेऊन विचार करत नाही बसायचं. झोपा शांतपणे. झोपायचं. नेत्रा, काहीही झालं तरी उद्या आपल्याला जायचंय. इंद्राणी आत्ता? हो. मित्र, कधी कधी मला असं वाटतं तुम्हा दोघींसारखा देवी आईचा आशीर्वाद मलाही हवा होता. म्हणजे मलाही येता आलं असतं तुझ्यासोबत. साहेब, नाही, पण माझी बायको स्ट्रॉंग आहे. झोप चल. रात्रभरात मामांचा काही फोन? हो, आला होता. ते आजोबा आता अगदी सुखरूप आहेत, त्यामुळे आपण जाऊ शकतो. पण आबांना काहीतरी काम आलंय म्हणून त्यांना सांगलीला जावं लागतंय. त्यामुळे आबा म्हणत होते की मी नसताना तुम्ही वागोशीत नका येऊ. मग आपण काय करायचं? आता आपलं ठरलंय ना, मग आपण जाऊया. फक्त एवढंच की जर आबांचा फोन आला तर त्यांना नको सांगूया की आपण बाबूशीत चाललोय. गेल्या वेळेला त्यांना या सगळ्यात खूप त्रास झाला होता आत्या. मला आता त्यांना या सगळ्यात नाही ओढायचं आहे. त्यांना आणखी त्रास नको व्हायला. चल. गुड मॉर्निंग. बाहेर निघालायत का कुठे?
सांगायचं नाहीये का? खर तर गरज नाहीये त्याची, म्हणजे खर तर मलाच जाणून घ्यायचं नाहीये. मी मुक्त व्हायचं ठरवलंय. खूप विचार केला आणि असं जाणवलं की हे सगळं थांबायला हवं. म्हणजे किती दिवस आपण एकमेकींबद्दल द्वेष आणि एकमेकींबद्दल मनात आकस ठेवून जगणार आहोत ना? नको, ते पास झालं आता. म्हणून मी मुक्त व्हायचं ठरवलंय आणि तुम्हालाही मुक्त करायचं ठरवलंय. खरं तर माघार घेणं या रुपाली म्हात्रेच्या स्वभावात नाहीये, पण माघार घेतेय मी. तुम्हाला हवं ते करा तुम्ही. हे युद्ध माझ्याकडून थांबवते मी. खरं तर तुम्ही आनंद साजरा करायला हवा, या रुपाली म्हात्रेने माघार घेतली म्हणून. आतापर्यंत जे काही झालं त्यासाठी सॉरी. तुमच्या त्रिनेना देवीच्या कृपेने तुम्हाला जे हवंय ते मिळो. खरंच. चल नेत्रा. बंटी त्या दोघी निघाल्या.